नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय पायथागोरस थेरम या प्रकरणातील सराव संच 2.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 मधील उदाहरणे आपण सोडवणार आहोत. सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 प्रश्न पहिला. पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत हे सकारण लिहा. आयडेंटिफाय विथ रिझन विच आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. पहिलं उदाहरण 3, 5, 4 अशा आपल्याला 3 किमती दिलेल्या आहेत. मग या 3 किमतींना मी अक्षर घेतोय मानतोय. ए बरोबर 3, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 5. इथे आपण ही जी 3 किमती ज्या दिलेल्या आहेत या आपण नेहमी चढत्या क्रमाने घेणार आहोत. म्हणजे सर्वात मोठी किंमत आहे त्याला आपण नेहमी सी हे अक्षर घेणार आहोत. मग इथे 3, 4, 5 चढत्या क्रमाने घेतले. ए, बी, सी अशी अक्षर आपण त्यांच्यासाठी घेतली. मग इथे सगळ्यात प्रथम सर्वात मोठी जी किंमत आहे त्याचा वर्ग केला. सी वर्ग बरोबर 5 चा वर्ग बरोबर 25 याला विधान 1 म्हटलं. आणि उरलेल्या ज्या 2 किमती आहेत ए आणि बी त्यांच्या वर्गांची बेरीज घेतली. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 यांची बेरीज झाली 25. याला विधान 2 म्हटलं. मग आता विधान 1 आणि 2 कडे जर निरीक्षण केलं तर लक्षात येत आहे की दोघांच्याही किमती समान आहेत. 25 आणि इथेही 25 आलेली आहे. म्हणजेच उजव्या बाजू समान आहेत म्हणजेच डाव्या बाजू पण समान आहेत. म्हणजे सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग हे विधान 1 व 2 वरून आहे. म्हणजेच फ्रॉम 1 and 2 आहे. म्हणजेच 3, 5, 4 ह्या ज्या दिलेल्या किमती आहेत हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजेच दिस इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. 3, 5, 4. So these are the 3 values given. So here consider the 3 values as A, B, C in their increasing order. So A is equal to 3, B is equal to 4 and C is equal to 5. So take the square of the greatest number first. So C square is equal to 5 square is equal to 25. Call this is 1. And sum of squares of the remaining 2 values are A square plus B square is equal to 3 square plus 4 square. So 3 square is 9, 4 square is 16. So addition is 25. Call this is 2. So from 1 and 2, we get that the right hand sides are equal. So left hand sides are also equal. So C square is equal to A square plus B square. So from 1 and 2. Therefore, 3, 5, 4 is a Pythagorean triplet. पहिल्या गणिताप्रमाणेच दुसरं गणित सोडवायचं आहे. 4, 9, 12 आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ठरवायचं आहे. म्हणजेच पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते सकारण लिहायचं आहे विथ रिझन. मग 4, 9, 12 या किमती दिलेल्या आहेत त्यांना आपण अक्षर घेतली. ए बरोबर 4, बी बरोबर 9, सी बरोबर 12. इथे चढत्या क्रमानेच या किमती घ्यायच्यात आणि त्याप्रमाणे अक्षरं घ्यायची आहेत. मग सर्वात मोठी संख्या 12 त्याचा वर्ग करायचा आहे प्रथम. सी वर्ग बरोबर 12चा वर्ग बरोबर 144 याला म्हटलं समीकरण 1. आणि उरलेल्या ज्या 2 किमती आहेत ए आणि बी त्यांच्या वर्गांची बेरीज केली. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 4 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग 4 चा वर्ग 16, 9 चा वर्ग 81 यांची बेरीज झाली 97. इथे 1 आणि 2 कडे जर नीट पाहिलं तर लक्षात येते की किमती समान आलेल्या नाही आहेत. विधान 1 मध्ये किंमत आलेली 144 इथे आलेली आहे 97. म्हणजे 1 आणि 2 वरच्या किमती समान नाही आहेत. म्हणजेच सी वर्ग इज नॉट इक्वल टू ए वर्ग प्लस बी वर्ग असं आपल्याला म्हणता येईल. फ्रॉम 1 and 2 म्हणजेच 1 व 2 वरून. मग इथे उजव्या बाजू समान नाही आहेत म्हणजे डाव्या बाजू पण समान नाहीत म्हणून नॉट इक्वल टूचं चिन्ह आपण इथे दिलेलं आहे. म्हणजे 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. सो 4, 9, 12 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. तिसरं उदाहरण सोडूया. किमती दिलेल्या आहेत 5, 12, 13. मग इथे चढत्या क्रमानेच किमती घेऊया. ए बरोबर 5, बी बरोबर 12, सी बरोबर 13. मग सर्वात मोठी संख्या आहे ग्रेटेस्ट नंबर 13 आहे. मग त्याचा स्क्वेअर प्रथम करूया. सी स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर इज इक्वल टू 169. कॉल दिस इज 1. Now take the remaining 2 values A and B. Sum of squares of the remaining 2 values. A square plus B square is equal to 5 square plus 12 square is equal to square of 5 is 25. Square of 12 is 144. So sum is 169. Call this is
equation 2, and from 1 and 2 here the right hand sides are equal, so left hand sides are also equal. So c square is equal to a square plus b square from 1 and 2. So here 5, 12, 13 is a Pythagorean triplet. या गणितात 5, 12, 13 अशा किमती दिलेल्या आहेत. मग चढत्या क्रमानेच यांना आपण अक्षर मानूया. a बरोबर 5, b बरोबर 12 आणि c बरोबर 13 अशा चढत्या क्रमानेच किमती घेऊन त्यांना abc अशी क्रमाने अक्षर द्यायची आहेत. मग सर्वात मोठी संख्या 13चा वर्ग प्रथम करायचा. c वर्ग बरोबर 13चा वर्ग 169 येतो, त्याला विधान 1 म्हटलं. a वर्ग अधिक b वर्ग उरलेल्या ज्या दोन किमतीत त्यांच्या वर्गांची बेरीज केली. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, यांची बेरीज झाली 169. याला म्हटलं विधान 2. आणि 1 आणि 2 कडे जर नीट पाहिलं तर लक्षात येतं उजव्या बाजू समान आहेत. 169 प्रत्येकी आहे म्हणजे डाव्या बाजू पण समान आहेत. म्हणजे c वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग. आपण याला म्हटलं विधान 1 व 2 वरून. म्हणजेच 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता यातलं 5वं उदाहरण आपण पाहणार आहोत. 10, 24, 27. मग चढत्या क्रमाने किमती घेतल्या आणि त्यांना अक्षर घेतली a, b, c. मग c चा वर्ग केला, 27चा वर्ग येतो 729. याला म्हटलं समीकरण 1. आणि उरलेल्या दोन किमती आहेत a आणि b, यांच्या वर्गांची बेरीज केली. a वर्ग अधिक b वर्ग बरोबर 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग. 10चा वर्ग 100, 24चा वर्ग 576. दोघांची बेरीज झाली 676. याला म्हटलं विधान 2. मग 1 आणि 2 कडे पाहिलं तर कळतंय 1 मध्ये किंमत आलेली आहे c वर्गची किंमत आहे 729 आणि विधान 2 मध्ये a वर्ग अधिक b वर्गची किंमत आलेली आहे 676. या दोन्ही किमती समान नाही आहेत. म्हणजेच इथे आपण लिहिलंय c वर्ग इज नॉट इक्वल टू a वर्ग अधिक b वर्ग. विधान 1 व 2 वरून आहे. म्हणजेच 10, 24, 27 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. दिस इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट बिकॉज from 1 and 2 the values are not same. So c square is not equal to a square plus b square. So 10, 24, 27 is not a Pythagorean triplet. मग या प्रश्नातील उरलेली जी उदाहरणे आहेत पायथागोरसची त्रिकोटे ओळखण्याची ती तुम्हाला या उदाहरणांप्रमाणेच सोडवता येतील. ही सोडवलेली 4 उदाहरणे जर तुम्ही नीट अभ्यासली तर तुम्हाला याच प्रश्नातील उरलेली उदाहरणे नक्कीच सोडवता येतील. प्रश्न दुसरा. आकृतीत कोन MNP दिलेला 90 अंश. NQ लंब MP आहे. MQ बरोबर 9, QP बरोबर 4, तर NQ काढायचा आहे. हिअर फिगर इज गिवन. इन द फिगर अँगल MNP इज 90 डिग्री. दिस NQ इज परपेंडिक्युलर टू द हायपोटेन्यूज MP. MQ इज 9, QP इज 4. देन वी हॅव टू फाइंड NQ. आता आपण हा गुणधर्म अभ्यासलेला आहे भूमिती मध्याचं प्रमेय की काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्णावर लंब काढला असेल तर जो शिरोलंब काढलेला आहे कर्णावरती तो कर्णाचे जे दोन भाग पडतात त्यांचा हा शिरोलंब भूमितीमध्ये असतो. म्हणजेच हा NQ हा जॉमेट्रिक मीन आहे MQ आणि QP यांचा. मग इथे जॉमेट्रिक मीन थेरम वापरूया म्हणजेच भूमिती मध्याचं प्रमेय आपण वापरूया आणि गणित सोडूया. त्रिकोण MNP मध्ये ट्रायंगल MNP हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हे गणितात दिलेलंच आहे. म्हणजेच इथे कोन MNP हा 90 आहे. म्हणजेच त्रिकोण MNP मध्ये कोन MNP बरोबर 90 आहे हे दिलेलं आहे. दिस इज गिवन. NQ परपेंडिक्युलर MP म्हणजेच NQ हा MP ला लंब आहे हे पण गणितात दिलेलंच आहे आपल्याला. मग काटकोन त्रिकोणात कर्णावर जर लंब असेल इफ परपेंडिक्युलर इज ड्रॉन ऑन द हायपोटेन्यूज ऑफ द राईट अँगल ट्रायंगल देन वी कॅन यूज द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन हियर. सो यूज दॅट प्रॉपर्टी. NQ चा वर्ग बरोबर म्हणजे जो लंब काढलेला आहे त्याचा वर्ग बरोबर कर्णाचे जे दोन भाग आहेत त्यांचा गुणाकार करायचा आहे. MQ गुणिले QP. मग यामध्ये किमती ठेवल्या. NQ वर्ग आहे तसा. MQ ची किंमत 9 आहे आणि QP ची 4 आहे. मग त्या किमती इथे ठेवल्या आपण आकृतीतल्या पाहून. आणि NQ वर्ग बरोबर 9 गुणिले 4 झाले. मग दोन्ही बाजूचे इथे वर्गमूळ काढलं. 9चं वर्गमूळ आलं 3, 4चं वर्गमूळ आलं 2. म्हणजेच इथे दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलेलं आहे आपण म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट. आणि स्क्वेअर रूट काढल्यानंतर 3 गुणिले 2 मिळाले म्हणजेच NQ बरोबर
6 ही किंमत आपल्याला मिळाली आणि तीच आपल्याला किंमत काढायची होती NQ बरोबर 6. सराव संच 2.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 मधील प्रश्न 3. आकृतीत कोन QPR बरोबर 90 अंश, PM लंब QR आहे, Q''M''R, PM बरोबर 10, QM बरोबर 8 आणि QR ची किंमत काढायची आहे. इन दिस फिगर angle QPR is 90 degree, PM is perpendicular to QR and Q''M''R means these 3 points are collinear and M is between Q and R and PM is 10, QM is 8 and we have to find QR. मग आता इथे देखील काटकोन त्रिकोण दिलेला आहे. QPR हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर लंब दिलेला आहे, कारण QPR या काटकोन त्रिकोणात P जवळ काटकोन आहे म्हणजे QR हा कर्ण आहे म्हणजे हा हायपोटेन्यूस आहे आणि कर्णावर लंब काढलेला आहे म्हणजेच हायपोटेन्यूसला परपेंडिक्युलर आलेला आहे. म्हणजेच आपण इथे भूमिती मध्याचं प्रमेय म्हणजे जॉमेट्रिक मीन थेरम वापरणार आहोत. मग सोडूयात गणित. त्रिकोण QPR मध्ये म्हणजेच इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असतील इन ट्रायंगल QPR कोन QPR बरोबर 90 अंश आणि PM लंब QR म्हणजेच PM इज परपेंडिक्युलर टू QR हे दिलेलं आहे म्हणजेच गिव्हन आहे. मग जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरूया म्हणजेच भूमिती मध्याचं प्रमेय वापरूया. जो लंब काढलेला आहे कर्णावर त्याचा वर्ग करायचा आहे म्हणजे PM चा वर्ग करायचा आहे बरोबर कर्णाचे जे 2 भाग झालेले आहेत QM आणि MR यांचा गुणाकार उजवीकडे लिहायचा आहे. म्हणजेच आपण भूमिती मध्याचं प्रमेय म्हणजेच थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन इथे वापरलेला आहे. म्हणजे आकृतीत पाहून आपण हे सूत्र इथे लिहिलेलं आहे. PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR. मग इथे किमती ठेवल्या. PM ची किंमत आहे 10, 10 चा वर्ग बरोबर QM ची किंमत दिलेली आहे 8 इथे ठेवली. MR ची किंमत काढायची आहे. मग 10 चा वर्ग झाला 100 बरोबर 8 गुणिले MR. मग MR ची किंमत काढायची म्हणून MR उजवीकडे एकटेच ठेवले, 8 ला डावीकडे घेतले त्यामुळे ते छेदात आले. 100/8 मग 100 ला 8 ने भागायचंय तो भागाकार आपण शेजारी करायचा आहे आणि उत्तर येईल 12.5. याप्रमाणे आपल्याला किमती मिळतील. इथे भागाकार तुम्ही इथे शेजारी करू शकता. 100/8 8 ला इकडे घेतलं छेदात आले 100/8 ची किंमत आली 12.5. मग इथे MR ची किंमत आली 12.5. मग यावरून आपल्याला QR काढायचा आहे. मग आता तो QR कसा काढायचा आहे तो पाहूया. इथे Q''M''R अशी दरम्यानता दिलेली आहे. मग ती दरम्यानता मी इथे लिहितोय Q''M''R. मग यावरून आपण सूत्र लिहू शकतो की QR बरोबर QM प्लस MR म्हणून QR बरोबर QM ची किंमत गणितात दिलेली आहे 8, MR ची किंमत आत्ताच आपण काढलेली आहे 12.5 म्हणजेच QR बरोबर आपल्याला या दोघांची बेरीज करता येईल की 20.5. 12 आणि 8 20. याप्रमाणे QR ची किंमत आपण काढलेली आहे. प्रश्न 4. त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP व PS ची किंमत काढायची आहे. आकृती इथे दिलेली आहे. त्रिकोण PSR हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे. इथला कोन P दिलेला आहे 30 अंश आणि SR ची किंमत दिलेली आहे 6. यावरून आपल्याला RP म्हणजेच कर्ण काढायचा आहे आणि PS पण काढायचा आहे. Find RP and PS using the information given in triangle PSR. Here in this triangle, angle PSR is 90 degree, angle P is 30 degree, SR is 6 and we have to find RP and PS. आता या त्रिकोणाकडे जरा नीट पहा. इथे S जवळचा कोन 90 दिलेला आहे, कोन P 30 आहे. मग त्यावरून आपण R ची किंमत काढू शकतो. आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. Sum of all angles of triangle is 180 degree. So here angle P is 30, angle S is 90, so we can find angle R. म्हणजेच इथे या तिन्ही कोनांची बेरीज 180 या गुणधर्माचा वापर करून आपण जर सोडवलं तर हा 30 आहे, हा 90 आहे. म्हणजे या दोघांची मिळून बेरीज झाली 120. म्हणजे हा 60 अंश असणार आहे कारण तिघांची बेरीज 180 असली पाहिजे कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 असते. हा गुणधर्म आपण मागील वर्षी अभ्यासलेला आहे.
मग यानुसार आपण इथे लिहिलं की त्रिकोण पीएसआर मध्ये म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी देतील इन ट्रायंगल पीएसआर अँगल पी दिलेला आहे 30, अँगल एस दिलेला आहे 90, मग त्यावरून अँगल आर चं माप काढलं आपण 60 आहे. म्हणजेच हा तो त्रिकोण आहे पीआरएस हा 30, 60, 90 असा त्रिकोण आहे. म्हणजे इथे आता मी 60 अंश असं लिहू शकतो कारण आता आपण इथे किंमत काढलेली आहे. मग त्रिकोण पीआरएस हा 30, 60, 90 चा त्रिकोण आहे. मग 30, 60, 90 चा त्रिकोण आहे म्हणजेच आपण आता इथे 30, 60, 90 त्रिकोणाच्या प्रमेयाचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. मग इथे आता 30 अंशासमोरची बाजू आहे आरएस. मग त्याचं सूत्र लिहिलं आरएस हा म्हणजेच 30 अंशाकोनासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. म्हणजेच द साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. म्हणून आपण इथे लिहिलं एसआर बरोबर पीआर छेद 2. आधार दिला त्याला 30 कोनासमोरील बाजू म्हणजे साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. आपण हे सूत्र मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मग किमती ठेवल्या एसआर बरोबर 6, पीआर छेद 2 तसेच पीआर ची किंमत काढायची 2 ला डावीकडे घेतलं ते छेदात होते तिकडे आल्यावर गुणाकारात आले 6 दुने 12 म्हणजे पीआर ची किंमत आली 12. मग पीआर आला म्हणजेच कर्णाची किंमत कळली कारण पीआर हा कर्ण इथे 12 आलेला आहे. मग आता पीएस ची किंमत काढायची. पीएस म्हणजे 60 अंशासमोरची बाजू आहे. मग 60 अंशासमोरच्या बाजूचं सूत्र आपल्याला माहिती आहे 30, 60, 90च्या प्रमेयामध्ये की 60 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या √3/2 पट असते. द साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 टाइम्स द हायपोटेन्यूज. म्हणून इथे सूत्र लिहिलं पीएस बरोबर म्हणजे 60 अंशासमोरची बाजू पीएस आहे ती कशी असते तर √3/2 गुणिले कर्ण इथे आहे पीआर. मग सूत्र लिहिलं हे 60 अंशासमोरची बाजू म्हणजे साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. मग किमती ठेवल्या पीएस बरोबर √3/2 गुणिले पीआर ची किंमत आत्ताच काढली आपण 12 इथे ठेवली आणि बेने भाग गेला इथे बे के बे बेसक 12 म्हणजेच पीएस बरोबर आले 6 गुणिले √3 म्हणजेच √3 गुणिले 6 म्हणजे 6 गुणिले √3. मग इथे आरपी आणि पीएस या दोन्ही किमती आपण काढलेल्या आहेत. आता सराव संच 2.1 मधील प्रश्न 5वा. आकृती दिलेली आहे. त्रिकोण एबीसी मध्ये बी हा कोन 90 अंशाचा दिलेला आहे. एबी आणि बीसी एकरूप आहेत. सारख्या कोना दिलेल्या आहेत आकृतीमध्ये. कर्ण एसी ची किंमत दिलेली आहे √8. यावरून आपल्याला एबी आणि बीसी ची किंमत काढायची आहे आणि त्यासाठी कृती दिलेली आहे ती कृती पूर्ण करायची म्हणजेच रिकाम्या जागा भरायच्या आहेत. वी हॅव टू complete the activity to find AB and BC. The figure is given. Here AC is √8, angle B is 90 degree, AB and BC are congruent sides. आता त्रिकोण एबीसी कडे जरा नीट लक्ष देऊया. एबी आणि बीसी या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत म्हणजेच हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे. शिवाय बी जवळ काटकोन दिलेला आहे म्हणजे हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे म्हणजेच हा आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आहे. मग या समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती की एक कोन काटकोन दिलेला आहे म्हणजे उरलेले जे दोन लघुकोन आहेत त्या प्रत्येकाचं माप 45 अंश प्रत्येकी असणार आहे. म्हणजे हा पण कोन 45 अंश आहे. कोन ए आणि कोन बी सुद्धा 45 अंश आहे. म्हणजेच हा त्रिकोण एसीबी हा 45, 45, 90 चा त्रिकोण आहे हे आपल्या लक्षात येईल. सो ट्रायंगल एसीबी इज 45, 45, 90 ट्रायंगल. मग आता इथे आपण 45, 45, 90 त्रिकोणाचं प्रमेय वापरून आपण ही कृती पूर्ण करणार आहोत. मग आता इथे कृती लिहायला सुरुवात करूया. एबी बरोबर बीसी हे गणितात दिलेलंच आहे. आकृतीत सारख्या खुणा केलेल्याच आहेत म्हणून लिहिलं दिले आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील गिव्हन. मग इथे कोन बीएसी हा 45 अंश असणार आहे. आत्ताच आपण पाहिलं की हा 90 आहे कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. हा एक कोन काटकोन आहे आणि हे उरलेले दोन्ही लघुकोन समान मापाचे आहेत कारण हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंसमोरचे कोन एकरूप असतात. द साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणून हे दोन्ही अँगल्स पण कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच या दोघांचे माप प्रत्येकी 45 होईल. 45, 45 आणि हा 90 मिळूनच तिघांचं माप
मिळून बेरीज 180 होईल. म्हणजेच कोन BAC हा 45 अंश आहे. मग AB बरोबर BC बरोबर आपल्याला माहिती की 45 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते. द साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल इज 1/√2 टाइम्स द हायपोटेन्यूज. म्हणजे ते हायपोटेन्यूज AC आहे, म्हणजे कर्ण AC आहे. मग कर्णाला 1/√2 ने गुणायचं आहे. म्हणजे 1/√2 गुणिले कर्ण, कर्ण म्हणजेच AC आहे. मग इथे ही रिकामी जागा भरली 1/√2. मग पुन्हा 1/√2 तसेच AC ची किंमत √8 गणितात दिलेली आहे, ती इथे वापरली. मग √8 ची फोड केली नवीन पायरीला. 4 दुने 8. मग इथे 4चं वर्गमूळ पुढच्या पायरीला काढलं. 2 इथे वर्गमूळ चिन्हात 8 आहे. मग 8 ची फोड केली. 4 दुने 8. हे 1/√2 तसेच आहेत. मग इथे 4चं वर्गमूळ निघालं नवीन पायरीला 2. हे 2 वर्गमूळ चिन्हात तसेच ठेवलंय. मग हे √2 आणि हे √2 छेदातले आणि हे कॅन्सल झाले. म्हणजेच उरले फक्त 2 एक्के 2. म्हणून शेवटी उत्तर आलं AB बरोबर BC बरोबर 2. प्रश्न 6. एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. या गणितामध्ये चौरसाचा कर्ण दिलेला आहे 10 सेंटीमीटर, म्हणजेच डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला काढायची किंमत चौरसाची बाजू आणि परिमिती, म्हणजेच साइड आणि पेरिमीटर आपल्याला काढायची आहे. मग इथे आपण सूत्राच्या साहाय्याने आपण हे गणित सोडवणार आहोत. हे उदाहरण आपल्याला पायथागोरस प्रमेयाचा वापर करूनही सोडवता येईल. त्यासाठी आकृती काढावी लागेल आणि आकृतीमध्ये आपण चौरस घेऊन, काटकोन त्रिकोण घेऊन पायथागोरसचं प्रमेय वापरून देखील हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. पण इथे मी सूत्राच्या साहाय्याने तुम्हाला उदाहरण सोडून दाखवतो आहे. इथे सूत्र वापरलं. चौरसाचा कर्ण बरोबर √2 गुणिले चौरसाची बाजू. मग याच्यात किंमत ठेवली. चौरसाचा कर्ण दिलेला आहे 10, म्हणजे 10 बरोबर √2 गुणिले बाजू. म्हणजेच बाजूची किंमत काढायची म्हणून √2 ला डावीकडे आणलं, ते छेदात आले. 10/√2 मिळाले. मग इथे छेदाचं परिमेयकरण करायचं आहे आपल्याला, कारण छेदामध्ये कर्णी चिन्ह आलेलं आहे, √2 आलेलं आहे. मग आपण छेदाचं परिमेयकरण कसं करायचं हे इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. मग इथे छेदामध्ये √2 आहे. मग या √2 ने छेदातही गुणतोय आणि अंशातही गुणतोय, म्हणजे कुठलाही गणितात बदल होत नाही, कारण हे √2 ला √2 कॅन्सल झाले. तर 10/√2 परत वरच्या पायरीची किंमत जशी आहे तशीच आहे. म्हणजेच इथे छेदाचं परिमेयकरण करण्यासाठी छेदातही √2 ने गुणलं, अंशातही √2 ने गुणलं, म्हणजे गणितात कुठलाही बदल झालेला नाही. मग आता इथे अंशाचा गुणाकार अंशात केला. 10 गुणिले √2 10√2 झाले. आणि छेदात √2 गुणिले √2 झाले √4 आणि 4चं वर्गमूळ येतं 2, म्हणून इथे छेदामध्ये 2 लिहिलेले आहेत. म्हणजे बाजू बरोबर आपल्याला मिळालंय 10√2/2. इथे भाग जाईल. बे के बे, बे पंचे 10, म्हणजेच किंमत आली 5√2 बरोबर बाजू. म्हणजेच 5√2 बरोबर बाजू, म्हणजेच बाजू बरोबर 5√2 सेंटीमीटर. हे एकक गणितात दिलेलं आहे, म्हणून मी तिथे एकक लिहिलं सेंटीमीटर. मग आता बाजू मिळाली चौरसाची. मग यावरून चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे की चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, एकरूप असतात. म्हणजे 4 गुणिले बाजू असं सूत्र आहे परिमितीचं. मग बाजू आलेली आहे 5√2, तिथे किंमत ठेवली. 4 गुणिले 5√2, 5 चोक 20√2 तसेच, म्हणजे चौरसाची परिमिती आली 20√2. म्हणजे इथे चौरसाची बाजूही आपण काढली आणि परिमितीही काढली. आपल्याला या 2 किमती गणितात काढायच्या होत्या. In this example, the diagonal of a square is 10 centimeter and we have to find the side and perimeter of the square. So we are using here formula to solve this example. Diagonal of square is equal to √2 into side of square. So put the value of diagonal here. Diagonal is 10. So 10 is equal to √2 into side. So 10 upon √2. This √2 take to the left hand side, it will be in the denominator. So 10 upon √2 is equal to side. So here we can rationalize the denominator. How to rationalize the denominator? We have studied in 9th standard.
So multiply the denominator by root 2, also multiply in the numerator by root 2. So 10 into root 2 upon root 2 into root 2. So root 2 gets cancelled. So there is no change in the example. So 10 root 2 upon root 2 into root 2 is equal to side. So 10 root 2 as it is, and in the denominator the multiplication of root 2 into root 2 is 2, because root 2 into root 2 is root 4 and square root of 4 is 2. So 10 root 2 upon 2. Here we can divide this 10 by 2. 2 ones are 2, 2 5s are 10. So 5 root 2 is equal to side. So 5 root 2 is equal to side. Therefore side is equal to 5 root 2 centimeter. Unit is given in the example, centimeter is the unit. So side of square is equal to 5 root 2 centimeter. Now we have to find perimeter of square. So perimeter of square is equal to 4 into side. This is the formula. So put the value of side is 5 root 2 here. So 4 into 5 root 2. So 5 4s are 20, root 2 as it is. So unit is centimeter. So perimeter of square is 20 root 2 centimeter and side of square is 5 root 2. So these two values we have to find in this example.